ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। अतिवृष्टीच्या तडाख्याने उद्ध्वस्त झालेल्या बळीराजाला प्रतीक्षा आहे ती सरकारच्या मदतीची आणि याच मदतीवरनं सध्या आजी आणि माजी मुख्यमंत्र्यांमध्ये शाब्दिक सामना रंगलाय। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली आहे। आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी त्यांच्याशी संवाद साधलाय। विषय आर्थिक आहे आणि त्यात आकडेमोड असते आणि म्हणून ते बऱ्याच वेळेला कन्फ्युजन पण असतं। पण आपल्याबरोबर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आहेत, ते अभ्यासू आहेत, आकडेवारीसह बोलतात आणि त्यांची तल्लख बुद्धी आहे। एलओपी, तुम्हाला माझा पहिला प्रश्न थोडासा अप्रोप्रिएट वाटणार नाही आहे, पण आता हा प्रश्न महाराष्ट्रासमोर आहे की कोण कोणाची नेमकी फसवणूक करते, खास करून जीएसटी बद्दल। असं आहे की जीएसटीच्या संदर्भात ज्यावेळेस कायदा तयार केला त्यावेळेस कायद्यामध्ये असं म्हटलं की समजा एखाद्या राज्याचा शॉर्टफॉल आला, दरवर्षी 14% अधिक्य द्यायचं आणि त्या अधिक्याने एखाद्या राज्याचा शॉर्टफॉल आला तर केंद्र सरकार ते भरून देईल। ते भरून देण्याकरता केंद्र सरकारने आणि जी जीएसटी काउन्सिल आहे त्या जीएसटी काउन्सिलने एक निधी तयार केला आणि त्या निधीतनं तो पैसा भरून द्यायचा। कायद्यामध्ये त्या निधीत असेल तेवढंच कम्पेन्सेशन द्यायचं असं कायदा केला आहे। निधीतलं कम्पेन्सेशन संपलं तर मात्र मग दुसरा काही विचार करायचा असं त्या कायद्यात म्हटलेलं आहे। त्यानुसार वेगवेगळ्या राज्यांना ज्या ज्यावेळी आवश्यकता पडली त्यावेळी तो निधी त्या कम्पेन्सेशन किटीमधनं मिळाला। आता मागचं वर्ष थोडं अडचणीचं झालं कारण कोरोनाची जस्ट सुरुवात झाली आणि त्यामुळे मार्च महिना सगळ्यात महत्त्वाचा असतो जीएसटीमध्ये की ज्यामध्ये एकदम घसरण आली आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकार, कारण शेवटी जीएसटी हा आपण राज्यात जमा करतो आणि त्याचा हिस्सा केंद्रात जातो, त्याच्यामुळे राज्यालाही मिळत नाही तो, म्हणजे ज्यावेळेस कमी येतो त्यावेळेस राज्यालाही कमी येतो आणि केंद्रालाही कमी येतो आणि म्हणून मग एकदम ड्रास्टिकली तो कमी झाल्याबरोबर काय करायचं तर कम्पेन्सेशन किटीतला सगळा पैसा संपला। त्याच्या आदल्या वर्षी उरला होता, द्यावा लागला नव्हता, पण तो सगळा पैसा संपला। मग प्रश्न असा आला की आता काय करायचं, कारण कायद्यात तर म्हटलं आहे की कन्सॉलिडेटेड फंडातनं केंद्र सरकार देऊ शकणार नाही। त्यात नियम बाह्य म्हणजे नियम बाजूला ठेवून केंद्र सरकारने सांगितलं वैशिष्ट्यपूर्ण परिस्थिती आहे, कन्सॉलिडेटेड फंडातनं किटीमध्ये पैसा दिला आणि तो पैसा देऊन सगळे मागच्या वर्षीचे पैसे हे केंद्र सरकारने क्लिअर केले। त्यात महाराष्ट्राचे जवळजवळ 20,000 कोटी रुपये हे केंद्र सरकारने क्लिअर केले। 19,000 मी ठोक बोलतो, 19,300 का 700 असतील जे काय ते पूर्ण केले। आता नवीन वर्ष सुरू झालं। आता नवीन वर्षात पूर्ण लॉकडाऊनचा पिरियड होता, केंद्र सरकारलाही पैसा मिळाला नाही, राज्यालाही मिळाला नाही। केंद्र सरकारने आपल्याला माहिती आहे की फोर्स मेजर क्लॉज इन्व्होक केला आहे। याही परिस्थितीमध्ये केंद्र सरकार फोर्स मेजर क्लॉज इन्व्होक करू शकलं असतं आणि सांगितलं असतं, कारण फोर्स मेजरमध्ये कुठली ऑलरेडी जो आपला कायदा आहे त्या कायद्याने तो इन्व्होक झालेला आहे देशामध्ये, परंतु केंद्राने अशी भूमिका घेतली नाही, ते घेणं योग्य नव्हतं। त्यामुळे केंद्र सरकारने सांगितलं की ठीक आहे, आमच्या जो पैसे नसले तरी राज्यांची अडचण पाहता आम्ही ते पैसे राज्यांना देऊ। आणि असं असतं की मार्चचे पैसे हे पुढच्या 2 महिन्यात मिळतात, त्याच्यानंतर पुढच्या 2 महिन्यात मिळतात, तर ते मार्चपर्यंतचे सगळे पैसे एप्रिल मे जून जुलैपर्यंत सगळे क्लिअर केले। आता जुलै नंतरचे जे काही पैसे आहेत नाही काहीच नाही, सगळे क्लिअर केले। मार्चपर्यंतचे 31 मार्चपर्यंत सगळे क्लिअर केले। मग जुलै म्हणजे त्याच्यानंतरचे जे परत नव्याने तयार होतात, कारण 2 महिन्याचं सायकल ठेवलं आहे याच्यामध्ये आणि ते जुलैला जीएसटी लागू झाल्यामुळे जुलैपासून सायकल तयार होतं, त्यामुळे ते जुलैपासून मोजणी त्याची केली जाते। कारण आपल्या लक्षात असेल की मार्चपासून लागू झाला नव्हता जीएसटी, तो लागू झाला होता जुलैपासून। आणि मग आता प्रश्न तयार झाला की कम्पेन्सेशन किटीतही पैसा नाही आणि कोणालाही टॅक्सेस आलेले नाहीत, काय करायचं। सगळ्या राज्यांचं आज असं म्हणणं आहे की जे काही होत आहे कोरोनामुळे होत असेल किंवा आधीच्या फायनान्शियल काही निर्णयामुळे होत असेल, अल्टिमेटली ह्याची सगळी रिस्पॉन्सिबिलिटी ही सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे, घेतलीच आहे। सेंट्रल गव्हर्नमेंट कुठेही मागे हटलेलं नाही। सेंट्रल गव्हर्नमेंटनी म्हणूनच हा निर्णय केला की ठीक आहे, समजा आत्ताची परिस्थिती आहे आणि आमच्या जो पैसा नाही आहे तर आम्ही कर्ज काढू आणि पैसा देऊ। त्यामुळे जीएसटीचा प्रत्येक राज्याचा कम्पेन्सेशनचा हिस्सा हा केंद्र सरकार कर्ज काढून तो परत करते आहे। खरं तर आपण एक देश आहोत,
देशासमोर समस्या असताना तुमचं तुम्ही बघा, केंद्राने आपलं बघावं असं म्हणता येईल का? पण ठीक आहे, हां, असं म्हणणं योग्य नाही आहे. पण तरी केंद्राने ती भूमिका स्वीकारली किंवा ठीक आहे, राज्यांच्या अडचणी बघता ठीक आहे, राज्यांनी ही भूमिका घेतली आहे, पण राज्यांचंही बरोबर आहे, त्यांनाही शेवटी त्यांची राज्य चालवायची आहेत आणि म्हणून ती भूमिका केंद्राने स्वीकारली आणि केंद्र सरकार स्वतः कर्ज काढताय 1 लाख कोटीचं आणि त्यातनं जे काही 2-4 महिन्याचं कम्पेन्सेशन किंवा जसं जसं येत जाईल दर 2 महिन्यात ते द्यावं लागतं ते कम्पेन्सेशन केंद्र सरकार देत आहे. हा जो काही देणं असेल हा महाराष्ट्र सरकारचा अधिकार आहे की महाराष्ट्र सरकारचं खरंच येणं आहे केंद्र सरकारकडून? हे केंद्राचं दातृत्वही नाही, हा राज्याचा अधिकारही नाही, हे आपण व्यवस्था म्हणून स्वीकारलेलं आहे की राज्याचे पैसे कमी झाले जीएसटीमध्ये आणि केंद्राने 14% अधिक्य म्हटलं आहे. कुठल्याही राज्याचं वॅटचं उत्पन्न 14% अधिक्याचं नव्हतं, महाराष्ट्राचे 8-9% होतं, पण तरी केंद्राने 14% स्वीकारलं. आता कायद्याने केंद्राने स्वीकारलं आहे तर केंद्राने ते दिलं पाहिजे. ही जबाबदारी केंद्राची आहेच, 100% जबाबदारी केंद्राची आहे आणि त्यामुळे राज्य ती मागणी करतायत आणि केंद्र सरकार ते देणार आहेत. कुठेतरी केंद्र सरकार आमचे पैसे खिशात घेऊन बसलं आहे आणि ते आमचे पैसे देत नाही, ही जी काही भावना लोकांना सांगितली जाते ती भावना योग्य नाही आहे. केंद्राकडे पैसा नाही आहे, पण जबाबदारी स्वीकारली आहे तर केंद्राने ते केलंच पाहिजे आणि केंद्र ते करत आहे. जर मार्च पासून आतापर्यंत जसं आता जयंत पाटलांचं स्टेटमेंट आलं की 28,000 कोटी रुपये थकलेले आहेत. काल मी ज्या वेळेला तपासणी केली त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की किमान 22 ते 25,000 रुपयाच्या दरम्यान ही आकडेवारी. तुमचं असं मत आहे की ही मार्चच्या नंतरच पैसे येणं अपेक्षित होतं, जे आता राज्य सरकार असं म्हणतं की आता द्यायला हवेत? तसंच आहे, ते असं आहे की त्याचे काही हप्ते बांधलेले असतात, पण याचं रिकन्सिलिएशन जे होतं पूर्ण, हे रिकन्सिलिएशन शेवटच्या 3 महिन्यातच होतं आणि त्याच वेळी ते सगळं रिकन्सिलिएशन होऊन ते पैसे येतात. दुसरं, केंद्र सरकारने तुम्हाला पैसा देतो असं सांगितलेलं आहे. तुम्हाला या कोविडच्या काळामध्ये केंद्र सरकारने बॉरोईंग लिमिट ही 1,20,000 कोटी रुपये दिली आहे. 1,20,000 कोटी रुपये आरबीआयने ती मान्य करून, आरबीआय दरवर्षीची लिमिट ठरवून देते. आता तुम्ही 50,000 कोटी रुपये घेतले आहेत, म्हणजे तुमच्याकडे किती पैसे आहेत? आता 70,000 कोटी रुपयाची लिमिट तुमच्याकडे आहे. म्हणून मी सांगतो की काम करायचं असेल तर तुमच्याकडे इच्छाशक्ती लागते, नाहीतर बहाणे खूप सांगता येतील. म्हणजे जर तुमच्याकडे कमिटेड, आता केंद्राने कमिट केला की एवढे पैसे आम्ही देतो, समजा 2 महिने, कारण केंद्राच्या समोर तेवढ्याच अडचणी आहे, राज्याकडे आहेत तशा. त्यांच्याकडे इन्कम टॅक्स किंवा कुठलाच टॅक्स जो आहे कॉर्पोरेट टॅक्स हा लॉकडाऊनच्या काळामध्ये आलेला नाही, फार कमी आला आहे तो. त्याच्यामुळे त्यांच्याकडे तेवढ्याच अडचणी आहेत. पण या अडचणी असताना त्यांनी मार्ग काढला आहे, ते मार्ग काढून तुम्हाला देतो म्हणतात. अशा परिस्थितीत इतकं ॲश्युअर्ड तुमच्याकडे असताना का कर्ज घेत नाही? कसं ॲश्युअर्ड आहे? बॉरोईंगचे काय काय ऑप्शन्स तुम्हाला राज्य सरकारच्या समोर दिसतात? कारण तुम्ही सत्ता सोडली त्यावेळेला 4.25 लाख कोटी रुपयाचं कर्ज होतं. मार्केटमधलं परसेप्शन महाराष्ट्र सरकारबद्दलचं फार पॉझिटिव्ह नाहीये, अशी एक चर्चा असते. एकदम चुकीचं आहे. तुम्हाला ज्याने कोणी सांगितलं असेल त्याला अर्थशास्त्रच समजत नाही. अर्थशास्त्रातला सगळ्यात महत्वाचा नियम असा आहे की तुमचं जे जीएसडीपी आहे त्या जीएसडीपीच्या 26% तुम्हाला कर्ज घेता येतं. आम्ही जेव्हा सत्तेवर आलो, अधिक सुलभ करून सांगू आपण महाराष्ट्राला, तुम्ही आणखी आकडेवारी जास्त सुलभ प्लीज सर. असं आहे की एकूण राज्याचं जे सकल उत्पन्न आहे त्या राज्याच्या सकल उत्पन्नाच्या 26% ऋणभार हा राज्याला त्या ठिकाणी स्वीकारता येतो. 26% कर्ज घेता येऊ शकतं. ती आरबीआयने लिमिट ठेवलेली आहे. आम्ही जेव्हा सत्तेमध्ये आलो त्यावेळेस हा ऋणभार हा 16%, 16.5% होता. आम्ही जेव्हा सोडून गेलो तेव्हा तो 15.5% होता. त्यामुळे कारण जीएसडीपी वाढला, त्यामुळे तुम्ही ऍब्सोल्यूट कर्ज तुम्ही जर बघितलं तर जगात सगळ्यात जास्त कर्ज अमेरिकेचं आहे. पण त्यामुळे अमेरिका काही त्याची अर्थव्यवस्था वाईट नाही आहे, याचं कारण त्यांचा जीडीपी मोठा आहे. तसं आपलं जे जीएसडीपी आहे आणि तुमच्या माहिती करता देशात ज्यावेळेस, म्हणजे तुम्ही जर मागच्या वर्षीचे आकडे बघितले, देशात जीएसडीपीच्या तुलनेतला ऋणभार याच्यामध्ये सगळ्यात 1 नंबरवर महाराष्ट्र आहे. सगळ्यात 1 नंबरवर, म्हणजे सगळ्यात चांगली अर्थव्यवस्था ऋणभाराच्या तुलनेमध्ये आपण देशात बघितली तर ती महाराष्ट्राची आहे. त्यामुळे महाराष्ट्राला कर्ज मिळायला कुठलीही अडचण नाही. आणि आता तर आरबीआयने विशेष व्यवस्था केली आहे कर्ज द्यायची. अनेक राज्यांनी घेतलंय, महाराष्ट्र घेत नाहीये. त्यामुळे अशा परिस्थितीत घ्यायचं नाही तर कधी घ्यायचं कर्ज? आणि आजपर्यंत कर्ज घेणं याकरता काही हे पाप वगैरे नाही. याचं कारण विकसनशील अर्थव्यवस्था आपली आहे. आपण गेल्या 20 वर्षातलं कुठलंही बजेट काढा,
आपल्या बजेटमधलं फायनान्सिंग जे आहे ते डेट फायनान्सिंगच असतं, कर्ज घेऊनच फायनान्स करतो. पण आपला जीएसडीपी मोठा असल्यामुळे ते कर्ज परत करायची पत आपल्याकडे असते. ते कर्ज दरवर्षी परत होतं, दरवर्षी नव्याने कर्ज आपण घेतो. त्यामुळे असं काही महापाप होत आहे नव्याने कर्ज म्हणजे काहीतरी बाबा आपल्या डोक्यावर आता महाराष्ट्र बुडतो, अशी परिस्थिती बिलकुल नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे, एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की कोविडची परिस्थिती आहे. कोविडच्या परिस्थितीत नॉर्मल गोष्टी तर नाही होणार, सगळं तर चांगलं नाहीच आहे ना. कोविडच्या परिस्थितीमुळे उद्योग बंद होते, त्यामुळे लोकांनी टॅक्सेस भरलेले नाहीत. जसा जीएसटी भरला नाही तसा इन्कम टॅक्सला देखील केंद्र सरकारने इतके दिवस सूट दिलेली आहे. त्यामुळे केंद्राकडे इन्कम टॅक्स आलेला नाही, कॉर्पोरेट टॅक्स आलेला नाही. जे काही बँकांचे हे होते हप्ते ते देखील 6-6, 8-8 महिने केंद्राने पुढे केलेले आहेत. त्यामुळे अशी तर परिस्थिती नाही की केंद्र खिशात पैसे घेऊन बसलाय आणि बाबा महाराष्ट्राचे पैसे आम्ही देणार नाही, अशी तर परिस्थिती नाही. याच्या उलट एक गोष्ट अजून सांगतो, हे नेहमीचं परसेप्शन असं का असतं की महाराष्ट्राच्या बद्दल केंद्र सरकार दुजाभाव करतंय, खास करून फायनान्शियल इश्यूजवरती. मला पॉलिटिकल इश्यूजवरती फार इंटरेस्ट नाही. याच्यावरच यांचं राजकारण चालतं. असं आहे की हे जे काही 2-3 पक्ष आहेत यांचं राजकारणच याच्यावर आहे की कसा आमच्यावर अन्याय होतो हे दाखवायचं रोज, बस हेच बोलायचं. शरद पवार साहेब नाही ते मी सांगून राहिलो, हेच राजकारण आहे. बस कांगावा करणे हे राजकारण आहे. रोज आपलं हे बोलत राहायचं म्हणजे मग आपल्या अपयशावरनं लोकांच्या नजरा दूर होतात, सगळं केंद्रावर टाकून देता येतं, आपल्याला नामानिराळा राहता येतं. 2-3च प्रश्न विचारणार. मला माहिती आहे तुमचा दौरा सुरू आहे. आरबीआय कडनं कर्ज घेणं ह्याशिवाय महाराष्ट्र सरकारसमोरचे ऑप्शन्स काय आहेत? कारण तुमचा अभ्यास आहे, मला महाराष्ट्राला माहिती नाही. असं आहे की ओपन मार्केट बॉरोईंग करता येतं, कर्ज रोखे काढता येतात. आपली पत खूप हाय आहे, महाराष्ट्राची पत. असं आहे की 5 राज्य समजा एका मिनिटाकरता आपण विचार करू, हे मार्केटमध्ये आले तर त्यात सगळ्यात कमी व्याजाने आपल्याला मिळेल इतर कुठल्याही राज्यापेक्षा, कारण आपली पत मोठी आहे, आपलं ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे, आपला कधी डिफॉल्ट नाही आहे, गेल्या 5 वर्षात एकही ओव्हरड्राफ्ट आपला नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला काही अडचण नाही आहे कर्ज घ्यायला. कृष्णा खोरेसारखा ऑप्शन वाटतो तुम्हाला मधल्या काळामध्ये? आता मला असं वाटतं की कर्जरोखेही काढता येतील, आणि कर्जरोखे काढायचे नसतील तर ओपन मार्केट बॉरोइंगही करता येईल, काय अडचण नाही. देवेंद्रजी, मी अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोललो कृषी आणि महसूल मधल्या. त्यांचं असं मत आहे की ज्या पद्धतीचं नुकसान आहे ते पाहता महाराष्ट्र सरकारची विद्यमान आर्थिक परिस्थिती ही पुरेशी नाहीये. हे ऑप्शन सोडून दुसरे इमिडिएट काही ऑप्शन्स तुम्हाला दिसतात? जो माझा शेवटचा प्रश्न. नाही, असं नाही आहे. बघा, आज जी परिस्थिती झाली आहे अशा प्रकारची परिस्थिती वेगवेगळ्या पद्धतीनं अनेक वेळा महाराष्ट्रावर आली, अनेक वेळा आली. महाराष्ट्रात दुर्दैवाने अनेक वेळा डिझास्टर्सचा सामना आपल्याला करावा लागतो. दरवर्षी काही ना काही ठिकाणी करावा लागतो. यावेळेस उभ्या महाराष्ट्रात आहे, मागच्या वर्षी जवळजवळ उभ्या महाराष्ट्रात केला, असं अनेक वेळा आपल्याला करावा लागतो. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये सरकार म्हणून खंबीरपणे उभं राहावं लागतं. आपले जे काही ऑप्शन्स आहेत त्या ऑप्शन्सचा विचार करावा लागतो. आज दुसरा विचार केला तर आज सरकारचे इतर खर्च तर बंद आहेत, तो पैसा तर वाचून राहिला ना. सरकारचे बरेच खर्च बंद आहेत. पगारीसाठी कर्ज काढावं लागतं असं म्हणतात. नाही, कुठे. आता मी तर परवा प्रेझेंटेशन यांचं पाहिलं, 3,000 कोटीचं तर सरप्लस आहे पगार, म्हणजे यांच्याकडे जे टॅक्सेस येतात आणि पगार जे द्यावे लागतात त्याच्यात. हे तुम्हाला दिलं प्रेझेंटेशन? नाही, मला कोण देणार आहे? मला तिथलं समजतं जे काही ते प्रेझेंट करतात. ही पण नवीन माहिती आहे. ओके, 3,000 कोटींनी सरप्लस आहे. म्हणजे सरप्लस तसं नाही. त्यांनी असं सांगितलं की बाबा 15,000 कोटी आपल्याकडे महिन्याला आले आणि 12,000 त्यातले हे पगारावर गेले, असं ते सांगितल्याचं माझी माहिती आहे. म्हणजे याला काही सरप्लस बजेट नाही म्हणतायत, त्याला चुकीचं इंटरप्रिटेशन जाऊ नये. पण अशी परिस्थिती आहे. त्यामुळे मला असं वाटतं, एक तर कृषी विभागाचे अधिकारी किंवा इतर विभागाचे अधिकारी यांना फायनान्शियल परिस्थिती माहिती असण्याचं काही कारण नाही आहे. आत्ताची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपण आपली फायनान्शियल परिस्थिती जी काय आहे ते फायनान्शियल परिस्थिती आणि आपले जे काही ऑप्शन्स आहेत त्या ऑप्शन्सचा विचार करून सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्याला मदत केली पाहिजे. हे जे कारण सांगणं चाललं आहे, मला हे कल्पना आहे. काय झालं आहे मी तुम्हाला खरंच सांगतो. मागच्या वेळेस यांनी 50,000ची मागणी केली, ते तुम्ही मी क्लिप दाखवली. आता मागणी करून फसले आहेत. आता यांना माहिती आहे की लोक विचारतील की आता 50,000 रुपये का देत नाही, 25,000 रुपये का देत नाही, तुम्हीच तर म्हणत होतात. तर त्याकरता काहीतरी एक नवीन मार्ग काढून ठेवायचा. नाही, आमच्याकडे पैसेच नाही, आमचे पैसे यांनी दिले नाही, आमचे इथेच पैसे अडकलेले आहेत, आमच्यावर अन्यायच होतोय, अशा प्रकारचा कांगावा करायचा. हे टॅक्टिक्स आहेत. म्हणजे जे काही आपण बोललो आहे आता ते पूर्ण करायचं नाही, याच्या टॅक्टिक्स आहेत. पण ठीक आहे, त्यांना काय करायचं असेल, माझी त्यांना एवढीच विनंती आहे, मला कुठल्याही राजकारणात जायचं नाही, शेतकऱ्याला मदत करा. करेक्ट. म्हणूनच मी माझी ओपनिंगच पहिल्या प्रश्नाने हे केली होती की महाराष्ट्रात खोटं कोण बोलतो. आपल्यासमोर स्पष्टच केलंय.
आणि हे सगळं मीच बोलतो असं नाही, हे सगळं जीएसटी काउन्सिलमध्ये स्पष्ट झालंय. एकच मी प्रश्न विचारतो की हीच अवस्था सगळ्या राज्यांची तर आहेच. इतर राज्यांमध्ये असं नाही म्हणत कोणी, इतर राज्यांमध्ये अशी परिस्थिती नाही आहे. त्यांच्यासमोर एवढं मोठं नाही, सगळ्यांसमोर संकट आहे. कुठल्या राज्यासमोर संकट नाही आहे. आणि इतर राज्याची आर्थिक परिस्थिती आपल्यापेक्षा अर्धी आहे, त्यांचा ऋणभार आपल्यापेक्षा दुप्पट आहे. म्हणून मी म्हटलं की काय असतं की ज्यावेळेस आपल्यामध्ये इच्छाशक्ती नसते त्यावेळेस आपण अनेक बहाणे सांगतो, अनेक बहाणे. पण म्हणजे असं आहे की मी हे बोलणं योग्य दिसणार नाही, पण आजही याही परिस्थितीमध्ये मदत कशी केली पाहिजे हे जर यांना माहिती नसेल तर मी सांगू शकतो. पण मला माहिती आहे माझ्यापेक्षा जास्त अक्कल त्यांना आहे, त्यामुळे त्यांनी ते करावं. आणि आवश्यकता असेल मदतीची तर मी जरूर त्यांना भेटून सांगेन काय केलं पाहिजे. काल तुम्ही तो थिल्लरपणा हा शब्द वापरला. हो, का वापरला? मी काल सकाळपासून संध्याकाळपर्यंत पूर्ण वेळ दौरा केला, कुठेही राजकीय वक्तव्य केलं नाही. आणि त्यानंतर जर राज्याचे मुख्यमंत्री असं म्हणत असतील की फडणवीसांनी बिहारला जायच्या ऐवजी दिल्लीला जावं म्हणजे मोदी घराबाहेर पडतील, हे शोभतं का मुख्यमंत्र्यांना? हा थिल्लरपणा नाही तर काय आहे? मी त्यांना विनंती केली की असं बोलू नका, गांभीर्य समजून घ्या. परिस्थितीचं काही गांभीर्य असतं ते मुख्यमंत्र्यांनी समजून घेतलं पाहिजे. उलट अशा परिस्थितीमध्ये सत्तारूढ पक्षांनी राजकारण करायचं नसतं, सत्तारूढ पक्षांनी सगळ्यांना समन्वयाने सोबत घ्यायचं असतं. रोज राजकीय स्टेटमेंट केवळ योग्य नाही आहे. पण कदाचित हे मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते यातला वाद आता वैयक्तिक पातळीवरती जात नाही ना? कुठलाही वैयक्तिक माझा वाद त्यांच्याशी नाही. माझे त्यांचे संबंध आजही चांगले आहेत. वैयक्तिक वादाचा आमचा कधीही विषय नव्हता. त्यांच्या मनात असेल तर मला माहित नाही, माझ्या आहे मनात का त्यांच्या मनात? मला माहित नाही. असं मला वाटत नाही, असं मला वाटत नाही. पण वैयक्तिक वाद कुठेही नाही. तुम्ही दिल्लीला जाणार आहात, माझा शेवटचा प्रश्न, आणि त्यांच्याकडे काही मदतीची अपेक्षा आहे? मी ऑलरेडी बोललो आहे. मी ऑलरेडी अमित शाह साहेबांशी बोललेलो आहे, कारण ते गृहमंत्री आहेत. गृहमंत्र्याच्या अंडर ही कमिटी असते ज्याच्यामध्ये आपले कृषी मंत्री आणि उद्योग मंत्री, आपलं फायनान्स मिनिस्टर असतात. मी ऑलरेडी बोललो. सर, थँक्यू सो मच. फक्त 1 मिनिट बसून राहा. श्री देवेंद्र फडणवीस यांना आपण कोणताही राजकीय प्रश्न विचारलेला नाहीये. त्यांनी जे आर्थिक मुद्दे मांडले आहेत, मला अपेक्षा आहे की महाराष्ट्र सरकारचे जबाबदार मंत्री, खास करून अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री या त्यांनी मांडलेल्या मुद्द्याचा प्रतिवाद करतील. माझा सहकारी निशांत भद्रेश्वरसह मी राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, लातूर.